अरे भोसडीच्या ये काय तेरी गलिया या तेरी गलियामुळे काम बिघडायलं बाप्पा मोबाईल फेकू नका बाबा, तुमच्या पाया पडतो बाप्पा. बाप्पा मोबाईल द्या बाप्पा माझा. अरे कार्त्या, जेव्हापासून तुला हे मोबाईल घेऊन दिलं तेव्हापासून शेतात तू पाय सगळं ठेवला नाही. कॉलेजला चालला, कुठं चालला काय माहित, एक दिवस पण शेतात आला नाही तू. कोणते काम नाही केले हो, सगळे काम तर करतो ना शेतातले. हे 2 दिवसापासून करण्याचं काय झालं? मोबाईल घेऊन दिलं तर काय उपकार केला का माझ्यावर तुम्ही? आज 8 दिवसापूर्वी सांगितलं होतं की तुला इरीतली मोटर काढून घे. 4 दिवस सारखं पावसामुळे आता बुडाली ना मोटर. मोटर आणि गिटर काढा की फेकून द्या तिकडं, मला काय गरज नाही, मी चाललो तिकडं. काय तुझं आहे, कुठं जाणार आहे तू? हे कुंटा सगळं तुझ्या नावावर केलं ना, पाय माझं नाव पण श्रीकांत नाही. अनाथ आश्रम मधून पोरगाम त्याच्या नाव शेती करेल, पण तुझ्या नाव करणार नाही. निघ चल. कसं आहे सर माहितीये का, मी जॉबला लागलो ना, त्याच्यामुळे शेती बघणं होत नाही माझ्याशी, म्हणून मी शेती विकून टाकायलो. बरोबर, इतकी सगळं तुम्हाला शेती? अहो इतकीशी शेती, हे तर धुऱ्याचं कोपरा आहे फक्त. 4 नंबर शेती आहे, 4 नंबर शेती. 4 नंबर शेतीमध्ये किती सर? 4 नंबर शेती, 4 नंबर शेती माहित नाही तुम्हाला? 140 एकर, 140. चला ऐकायचं सगळं आपल्याला. कार्ट तर जिंदगीमध्ये काम येणारच नाही कधी. जाऊ दे, मलाच काढावं लागेल मोटर. सर 140 एकर जमीन इकायची आपल्याला. काय काय लागते आताच सांगून द्या. सगळ्यात अगोदर हे सांगा, जमीन कोणाच्या नावावर आहे? जमीन तर बापाच्या नावावर आहे. मग एक बॉन्डवर बापाची सही आणि बाप हजर लागते फेरफारसाठी. असं काय झालं काउंटर? हो सर, बापाचं नाव कशाला काढलं? बाप तर जन्म द्यायच्या अगोदरच वारलं माझं. सॉरी आई असेल, आई. अहो सर, आई तर जन्माच्या अगोदरच वारली हो. आईचं नाव कशाला काढलं? सॉरी सर, रडू नका थांब. ठीक आहे सर, तुम्ही आई वडिलांचं मूर्ती प्रमाणपत्र देऊन टाका आणि माझं पर्सेंटेज देऊन टाका, तुमचं काम होऊन जाईल. बेटा, मूर्ती प्रमाणपत्र काय काढायची गरज आहे? मी सही देऊन टाकतो ना तुला. हे कोण आहे म्हातारा आणि मध्ये काय करायले? अहो सर, हे तर माझा बाप आहे ना. थांब, तुला आता मूर्ती प्रमाणपत्र देतो आणि सही देतो. पोकळीच्या आले इथं शेती विकायला. कोकणीच्या कुठले